लाल बटन दाबून चॅनेलला सबस्क्राईब करा। त्याने तीर्थाला जायचं नाही। मग या जगात दोनच तीर्थ आहे, एक ज्ञान आणि दोन आई वडील। फायनल करून घ्या, जगातली पवित्र गोष्ट ज्ञान, जगातलं सगळ्यातलं पवित्र तीर्थ आई वडील आणि ज्ञान। पण पुढचं वाक्य आहे का, चांगलं जगण्यासाठी तुम्हाला जे लागतंय ते देवाने तुम्हाला जन्मताने दिलंय। टाळी वाजवायला हात लागतात, देऊन टाकले। तीर्थाला जायला पाय लागतात, देऊन टाकले। चांगलं बोलायला तोंड लागतं, देऊन टाकलं। कीर्तन ऐकायला कान लागतात, देऊन टाकले। चांगलं वागायला मेंदू लागतो, देऊन टाकला। देवाने तुम्हाला चांगलं जगण्यासाठी जे लागतं ते जन्मताने दिलंय, पण हे सांभाळायला जे लागतं ते तुम्ही कमवायचं आहे। याचा देवाची काही संबंध नाही। बायको तुझी तुमची करायची, हे देवाने काही उक्त घेतलं नाही। तुला एक करायची का 31 करायचे तुझा प्रश्न आहे। पोरं तुला एक होऊन द्यायचे का 91 होऊन द्यायचे तुझ्या मनावर। पण मुलं तुम्ही पाळवायचे, बाप तुम्ही व्हायचंय, गाडी तुम्ही घ्यायची आहे, बंगला तुम्ही घ्यायचा आहे। आता परत मी नाही का बरं का, चांगलं जगायला जे लागतं ते देवाने देऊन टाकलं। हे कमवायला जे लागतं, हे सांभाळायला जे लागतं ते तुम्ही कमवायचं आहे। आणि त्याला 3 टप्पे आहेत, 3 टप्पे आहेत, बालपण, तरुणपण, म्हातारपण। क्रिया पाय किती कठीण आहे। आता देऊन टाकलं, देवाने तुम्हाला 3 टप्पे दिले। बालपण हे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून असतं, तरुणपण हे स्वतःच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं, आणि म्हातारपण हे केलेल्या कर्माच्या पुण्यावर अवलंबून असतं। 3 टप्पे करा। बालपण तुमच्या आई बापाने तुम्हाला जसं शिकवलं असेल तसंच तुम्ही जगणार, हे झालं बालपण। तरुणपणात तुम्ही जितके चांगले प्रयत्न कराल तितके तुम्हाला यश येणार, पण प्रयत्नाशिवाय यश येईल ही गोष्ट जगात शक्य नाही। तुम्ही जर म्हणले बा मला देवाने आयतच आणून दिलं पाहिजे, बापाची पेंड नाही, त्याला कष्टच करावे लागतील। निगेटिव्ह विचार करून जगणार नाही, पॉझिटिव्ह विचार करावा लागेल। नोकरीच नाही हा 99% तरुण पोरांच्या डोक्यात किडा घुसलाय। तसं नाही, जिथं क्वालिटी आहे तिथं गिराईक आहे। ज्याला 90% मार्क आहे तो घरी राहू शकत नाही। 48 वाला गणपती बुडवायला कोणी घेत नाही, 48 वाल्याला खातं कोण, तो युवक कार्यकर्ताच होऊ शकतो फक्त। चपटी मिळाली का हिंडायचं पुढे मागे। क्वालिटी जिथं आहे तिथे गिराईक आहे। अजून कितीतरी विद्वान डॉक्टर आहेत का 1 महिना वेटिंग आहे, 10च मिनिटं भेटणार। अजून कितीतरी वकील आहेत, शब्द बाहेर पडला की पैसे आहेत। नोकरी नाही हा निगेटिव्ह विचार नाही, आपले प्रयत्न त्या मापात नाही, याच्यावर तुमचं मत काय। आणि तरुणपण जर चांगलं गेलं तर म्हातारपण आपापच चांगलं जातं। आणि हे 3 टप्पे तुमच्या हातात आहे। आता उलट वाक्य ऐकायचंय, देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे, आणि तुम्ही जे कमावलंय ते ठेवायचं आहे। हे जाळायचं आहे, तुम्ही जे कमावलंय ते इथंच ठेवायचं आहे। आता उलट आहे का, देवाने तुम्हाला जे दिलंय त्याचा कण बरोबर न्यायचा नाही। कण 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 माणूस जाळला ना, राख फेकून द्या, पाणी टाका, गोमूत्र टाका, शेण टाका, कण ठेवू नका। कण देवाने तुम्हाला जे दिलंय त्याचा कण बरोबर न्यायचा नाही, आणि तुम्ही जे कमवलंय, देवाने जे कमवलंय त्याचा कण शिल्लक ठेवायचा नाही, आणि तुम्ही जे कमवलंय त्याचा कण बरोबर न्यायचा नाही। याला देव म्हणतात। घरात किती सोलार बसवा, शेवटची आंघोळ अंगणातच। घरात किती गॅसच्या टाक्या घ्या, शेवटची आंघोळ दगडाच्या चुलीवरच। आणि बंगला किती मोठा बांधा, जळायला ग्रामपंचायतीच्या पत्र्यातच। आणि पैसे किती कमवा, कपाळाला रुपयाच। आणि कवाय झोपण कवाय उठा, 10 8:30लाच।
त्यामुळं हा श्रीमंत आणि हा गरीब हे हलकट विचार बाळगायचे नाही. तुम्हाला श्रीमंताची व्याख्या सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा श्रीमंत. कुत्रा सांभाळायला जितका खर्च येतो तितका आईबाप सांभाळायला येत नाही. आईबाप सांभाळायला तितका खर्च येत नाही. कुत्रा सांभाळायला जितका खर्च येतो तितका आईबाप सांभाळायला येत नाही. पण कुत्रा किती सांभाळा, चावल्याशिवाय राहत नाही. आईबापाला किती त्रास द्या, आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. फायनल. आता आपल्या कीर्तनातलं ज्ञान हा शब्द चाललाय थोडं टच मध्ये, करंट मध्ये राहायचं. ज्ञान पवित्र आहे, ज्ञान बरोबर येणार आहे, ज्ञान तीर्थ आहे. फायनल झालं. ते ज्ञान मिळालं तरी टिकलं पाहिजे. वाजवतो चांगला पण फुगीर नाही. गट्ट्यान हातुड्यान पिटान तुका पाकवा थोडा येत. गातो चांगला इको दे बाज दे. कीर्तन चांगला करतो, लोक थोडे मानायला लागले का त्यानं कुठाना केलाच. ज्या गावात भागवत कथा ठुली तिथूनच रुक्मिणी नेली. ती भागवत कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. ज्ञान पेलवलं पाहिजे आणि 99% लोकांना ज्ञान पेलवत नाही. ज्ञान मिळवणं सोपं आहे, पेलवलं पाहिजे. लक्ष्मी मान 2.5 वर्ष सरपंच झालं, बोलानच नीट. पूर्वी चिरावली गावानं 10 लाख रुपये घालून सरपंच झालं येड. आणि त्याला विचारलं सई कान पडले सईच येत नाही का, झक माराय गेला. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे का नाही. 3.5 लाख रुपये घालून सदस्य झालं आणि बायको कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली. उपयोग काय त्याचा? गडी देखणं पण गडी नाही. गडी देखणं नाही पण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही. यादी ऐका, साबरीचं वन लावून फायदा नाही. यादी ऐका, साबरीचं वन लावून फायदा नाही. न पुसळ पुरुष फायद्याचा नाही, उसळा आलेला तुरा फायद्याचा नाही आणि शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा 4 वाक्य ऐका, जेवढी गोष्टी डोक्यात तेवढे घ्या. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शिळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा ऐका, 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका, मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची लक्ष्मी किती कमवा खानदान तुमची सुखानं जगू शकत नाही. ज्या घरात पापाचा पैसा आहे ती घरं 2च पिढ्या सुखी जगतात. 3ऱ्या पिढीला त्या घरात ईडी माणसं जन्माला येतात. सुपडा साप. मग काही माणसं म्हणजे ना, पहिले त्यांना 3 ट्रॅक्टर होते, आता त्यांचं पण दुसरीचे ट्रॅक्टर आहे. खटका येतो. काय माणसं म्हणजे ना, त्यांना पहिली 100 एकर जमीन होती, आता ते दुसरीची वाट्यानं करू राहिले. खटका येतो. काय माणसं असं कसं काय झालं? कर्म फेल गेलं का झटका होणार. काय म्हणते तुमचं? तहानेल्याची कधी तहान जाणली नाही, भुकेल्याची कधी भूक जाणली नाही. अरे गोठ्या जवळून गेला तर गाईचा चारा कधी पण पाहिला नाही. त्या माणसाला दुःख येणं साहजिकच आहे ना. कोटीचा बंगला बांधला भिकाऱ्यावर धावतोय. भिकाऱ्याला म्हणला बाहेर निघ. जर गेट मध्ये दिसलं तर तंगड्या तोडीन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो.
आता माझ्या हे दिवस आले हे तुला सांगाय आलो, सावध होय. दिवस फिरतात महाराज, घमेंट कमी करा. दिवस तेच राहत नाहीत. दिवस तेच राहत नाही. परत वाक्य नाही आहे का, 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा हाणतोय. 300 फूट बोर फुफुटा हाणतोय, पाणी नाही, पाईप उसाडला पाईप. घमेंट कमी करा. ती जिरती, ती लई दिवस टिकत नाही. पैशाची, सत्तेची, संपत्तीची मस्ती लई दिवस चालत नाही. उभ्यानं जेवतोय, मुळे देन त्याला. संपत्तीला पोळी म्हणते, पोळीला काय पोळा म्हणते का? येण्याचा बाजार. मी तिला भाजी म्हणते, वांग्यालाही भाजीच म्हणते, मग बोफड्याला काय दोडका म्हणते का? सुधारलं जे धोतर गेलं, पायजामा आला, पायजामा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळी होत आली. आता काय ईद होता आलाच, मग काय ईद बरोबर सरकला म्हणजे आला महात्मा. पोरींनी पोरांचे कपडे घालायचे, पोरांनी गडी असून मिशा काढायच्या. सुधारलं. बायको देखणी करायची आणि हायवेला गडायच्या हातचं का असं. बायको कशी पाहिजे रे, स्मार्ट पीस पाहिजे मला, खातो गड्याच्या हातचं. आणि गडी त्याला असा वाढीतो. शिमूड पडला तरी हमदुली मुपिळली मुपिळ. 1100 रुपये कांदा गेला तर ट्रॉलीत मुतला. व्यापारी म्हणला 2-4 कांदे कशी काय वल्ली झाली, ड्रायव्हर पडलं. लई दिवस चालत नाही. नाही संपत्ती, सत्ता ही मस्ती लई दिवस चालत नाही. चालते पण विशिष्ट काळ, नंतर ती जिरल्याशिवाय